नमस्कार मित्रांनो, आज ट्रान्झिशन करिक्युलमचा शेवटचा दिवस आहे. तर आज शिक्षकांनी आमच्या क्लासमध्ये 6 ते 7 ग्रुप केले होते आणि प्रत्येक ग्रुपला एक थीम दिली होती. त्या थीमवरती आम्हाला प्रोजेक्ट प्रेझेंटेशन करायचं होतं. ग्रुप नंबर एला दिनचर्या नावाचा टॉपिक दिलेला होता. तर त्यांनी दिनचर्यावरती उत्तम असं प्रोजेक्ट बनवलेलं आहे. उत्तम दिनचर्या हेच स्वास्थ्य शरीराचं कारण आहे. ग्रुप नंबर 2 म्हणजे माझा ग्रुप. माझ्या ग्रुपला हिस्ट्री ऑफ आयुर्वेदा हा टॉपिक दिलेला होता. तर आयुर्वेद पृथ्वीवरती कसं आलं, ब्रह्मदेवापासनं तर ते भरद्वाजापर्यंत कसं पोहोचलं, हे सर्व आम्ही या थीममध्ये मेन्शन केलेलं होतं. पहिले ब्रह्मदेव, मग दक्ष प्रजापती, मग अश्विनो कुमार, त्यानंतर इंद्रदेव, त्यानंतर भरद्वाज. ग्रुप नंबर 3ला आयुर्वेदा इन मॉडर्न लाईफ हा टॉपिक दिलेला होता. त्यांनीही छान प्रोजेक्ट बनवलेला आहे. ग्रुप नंबर 4ला बॅलन्स डाएट हा टॉपिक दिलेला आहे. त्यांनी छान प्रोजेक्ट बनवलेला आहे. ग्रुप नंबर 5ला आयुर्वेदा अँड ऋतुचर्या हा टॉपिक दिलेला आहे. हा ग्रुप म्हणजे आमचे परममित्र डॉक्टर आशिष सरांचा आहे. ग्रुप नंबर 6ला प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा टॉपिक दिलेला आहे. त्यांनीही खूप छान प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट. ग्रुप नंबर 7ची थीम आहे आयुर्वेदा अँड मेंटल वेलबिंग. त्यांनी प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रुपच्या 2 मेंबर्सनी स्टेजवरती जाऊन त्यांची थीम एक्सप्लेन केली. त्यांच्या थीममधून त्यांना काय मेसेज पोहोचवायचा होता ते त्यांनी सांगितलं. आमचा सब्जेक्ट होता की दिनचर्या. जसं आपण पहिल्यांदा शिकलो की स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम, याचा बेस कुठून येतो तर तो दिनचर्यापासून आपण तो रेग्युलेट करू शकतो. म्हणजे जर स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम आणि आपल्याला काही जर रोग द्यायचा नसेल तर आपण ते दिनचर्याने रेग्युलेट करू शकतो. तर त्यानुसार आमचं हे पोस्टर बनवलेलं आहे. आणि मग ब्रह्मानंतर ते जे ज्ञान आहे ते दक्ष प्रजापतीकडे गेले. दक्ष प्रजापतीकडून ते अश्विनो कुमाराकडे गेले. मग अश्विनो कुमाराकडून ते ज्ञान इंद्रदेव. तर असा हा आजचा संपूर्ण दिवस आमचा पार पडलेला आहे. आम्ही भरपूर एन्जॉय केलेला आहे आणि आम्हाला भरपूर काही शिकायलाही मिळालेलं आहे.